नमस्कार. आजपासून आपण ब्लाऊजची सिरीज चालू करणार आहोत. त्यामध्ये ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, आता हा माझ्याकडे तयार ब्लाऊज आहे, त्याचं माप कसं घ्यायचं, त्याच्यावरनं पेपर कटिंग कसं करायचं व पेपर कटिंग करून ब्लाऊजवर ठेवून कसं कट करायचं हे आपण बघणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ स्टेप बाय स्टेप येणार आहे. त्यासाठी मी ब्लाऊज आपण घालतो तसं हुक लावून घ्यायचं आहे. असं घालतो असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आपल्याला, कुठेही ओढाताण करायची नाही आहे. एका वहीवर आपण माप लिहिणार आहोत. मापामध्ये छाती, कंबर, बाही, उंची, पुढचा गळा, मागचा गळा, पुढची पट्टी, मागची पट्टी, शोल्डर व तयार शोल्डर व बाहीबरोबर दंड आपण घेणार आहोत. ते कसं घ्यायचं ते आपण बघणार आहोत. परफेक्ट व्यवस्थित मापं कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत. या मापावरनं उद्याच्या भागात आपण याच मापावरनं पेपर कटिंग कसं करायचं तेही बघणार आहोत. आधी सर्व व्यवस्थित असं लिहून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित आधीच लिहून घेतल्यानंतर मग मापं घेत काय जे माप भरेल ते लिहून घ्यायचं आहे. सुरुवातीला शोल्डर घेऊया. शोल्डर पसरून न घेता व्यवस्थित घातल्यासारखा घ्यायचा आहे. पसरून घेतल्यावर तो उतरतो, जास्त होतो. शोल्डर आपला 10 आलेला आहे. छातीचं माप या काखीपासून ते त्या काखीपर्यंत जिथं बाही जोडली आहे तिथून घ्यायचं आहे. थोडंसं ताण देत घ्यायचं आहे, कारण ब्लाऊज घातलेला असताना आपला ताण देऊन बसतो, लूजमध्ये बसत नसतो. म्हणून थोडंसं वळून हे करायचं, जास्त वळायचं नाही आहे. 20 आलं आहे. 20 म्हणजे मागचं 20 आणि पुढचं 20 असं एकूण छाती 40 आली आहे. आता पुढचा गळा घेणार आहे आपण. त्यासाठी जिथं शोल्डर जोडलेला आहे तिथून टेप धरायचा आहे व गळ्याचा आकार कुठं येतो आहे ते बघायचं आहे. गळ्यात 6 आलेला आहे पुढचा गळा. आता पुढच्या गळ्यापासून खालीपर्यंत अशी जी पट्टी आपली तयार आहे, जिथं हुकं लागलेली आहेत ती मोजून घ्यायची व्यवस्थित. ती पट्टी 7ची आलेली आहे. आता हा तयार शोल्डर आहे. काहींना जो शोल्डरची पट्टी असते ती तेवढीच लागते, त्यासाठी ही मोजून घ्यायची आहे. ही तयार शोल्डर 2.5चं आलेलं आहे. आता बाही मोजून घेऊया आपण. बाही 7.5 आली आहे व दंड घेईल अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे राऊंडमध्ये. तो कधी फोल्डमध्ये मोजायचा नाही आहे, असा व्यवस्थित धरून मोजून घ्यायचा आहे. दंड घेर आपला 11.5 आला आहे. जिथं शोल्डर जोडलेला आहे तिथून खालपर्यंत आपण उंची मोजून घेणार आहोत. बॅक साईडला उंची 13.5 आली आहे.
व तसा स्टेप धरून आपण गळा पाठीमागचा मोजून घेणार आहोत. मागचा गळा 8 आहे. व मागच्या गळ्यापासून खाली कमरेच्या पट्टीपर्यंत किती शिल्लक राहते ती आपण मागची पट्टी मोजून घेणार आहोत. ही कशासाठी मी ते उद्या पेपर कटिंग करताना तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे गळा व्यवस्थित आपला आहे तेवढाच बसतो या पट्टी आपण मोजून घेतल्यामुळे, पुढची व मागची. आता कंबर मोजून घ्यायची, हुकं लावून नंतर मोजून घ्यायचे. अशी व्यवस्थित राऊंडमध्ये मोजून घेतल्यावर व्यवस्थित परफेक्ट कंबर आपल्याला मिळते. कंबर 32.5 आली आहे. जिथून सुरुवात केली आहे तिथपर्यंतच कंबर मोजून घ्यायची. ब्लाऊजची मापं घेणं खूप सोपं आहे. तसेच पेपर कटिंगवर ब्लाऊज शिवणंही खूप सोपं आहे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतशीर केलं तर. तुम्हाला ही ब्लाऊजची मापं घेण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.